तुम्ही या पोझिशन्सवरती तर आहातच, समितीचं तुम्ही अध्यक्षपद तुमच्याकडे आहे. पण जी मागणी मुख्यतः चालू झाली, ज्याच्यामुळे हा विवाद सगळा पेटला आणि गेले 6 महिने झालं महाराष्ट्रात हा प्रश्न तापतोय, तो मागणी ही होती की मराठा समाजाला कुणबी करा, म्हणजे ओबीसीतून आरक्षण द्या. तर मराठा समाजाला किंवा ओबीसीमधून आरक्षण देण्यामध्ये लीगल अडचणी काय आहेत आणि लीगल करताच फ्रेमवर्कमध्ये येणार ते नाही. काय का बसत नाही आहे? करताच येणार नाही ना. तुम्ही त्यांना ओबीसी कशाच्या जोरावर म्हणणार? कारण मराठा समाज, मराठा कास्ट ही तुम्ही ओबीसीमध्ये टाकू शकणार नाही आज तरी. कारण आज मराठा समाजाला, आता मी मराठा आहे म्हणून मी ओबीसी होतो का? नाही होत. पण मी कुणबी जर का, माझ्याकडे जर का कागदपत्र असेल कुणबी मराठा दाखवण्याची, तर मी कदाचित ओबीसीमध्ये जाऊ शकतो. त्याच्यासाठी प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढून तुम्हाला मराठा समाजाला बॅकवर्ड ओबीसीमध्ये टाकावं लागेल. पण मराठा जर समाजाला टाकलं तर ते 54% आणि हे 28% किती होईल बघा ना. पण ते म्हणतायत की मराठा समाज हा, त्याला एक नाव दिलं गेलं, आम्ही कृषकच होतो, पण त्याच्या ज्या नोंदी आहेत, आता आमचे जे रोटीबिटीचे व्यवहार होतात ते कुणबीमध्ये पण होतात. त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की जो कुणी शेती करतो तो मराठा, किंवा जो मराठा आहे तो शेती करतो. त्यामुळे जे अशा पद्धतीचा युक्तिवाद आत्ता ऐकायला मिळतो आणि तोच युक्तिवाद मला असं वाटतं चालू आहे. आणि त्याच आधारावरती ते म्हणतात की सरसकट किंवा सगळ्या सोयऱ्यांना, सरसकट कुणबी देणं अवघड आहे. सगळ्या सोयऱ्यांना तुम्ही द्या. आणि सगळ्या सोयऱ्याची डेफिनेशन करताना ते म्हणतात की पितृसत्ताक पद्धतीने या बाजूला पण आणि मातृसत्ताक पद्धतीने त्या बाजूला पण. तर त्याच्यामध्ये काय अडचण आहे लोकांना पण समजेल. ते जे नोटिफिकेशन काढलं त्यानंतर ऑब्जेक्शन जी मागवलेली आहेत, त्यात माझ्या माहितीप्रमाणे लाखो ऑब्जेक्शन्स आलेली आहेत. त्यामुळे त्या विषयावर अजून सरकारने निर्णय घेतलेला नाही आणि आम्हाला त्याच्यावर बोलावं लागणार आहे सरकारशी. त्यामुळे आज मी त्या विषयावर तुमच्याशी बोलणार नाही. पण तुम्ही आत्ता आणखीन एक बोलता बोलता काय विचारलं? मातृसत्ताक पद्धती आणि पितृसत्ताक पद्धती दोन्ही नाही, तेच म्हणतो. तो जो विषय आहे ना, म्हणजे सगळे सोयरे हा विषय आता बाजूला ठेवूया. त्याच्याबद्दल मला नाही बोलता येणार, आज तरी वक्तव्य करता येणार नाही. पण हा जो मराठ्यांना प्रत्येक सरसकट कुणबी म्हणा, हे म्हणणं अशक्य आहे, अगदी अशक्य आहे. म्हणजे कॉन्स्टिट्युशनली सुद्धा, आणखीन कायद्याने सुद्धा. तुम्ही तसं म्हणणं ते एक क्षणभर सुद्धा टिकणार नाही जर का तुम्ही सर्व सरसकट दिलं तर. पण ते म्हणतात ना, आमच्याकडे मुंबई गॅझेट, हैदराबाद गॅझेट आहे, मग त्या आधारावरती द्या. त्या आधारावरच मग ज्यांच्याकडे आहे, ज्यांची नावं आहेत त्यांनाच मिळणार ना, ज्यांचे कागदपत्र आहेत त्यांनाच. पण ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना त्यांच्या आधारावर द्या म्हणतात. तो आधार पकडा आणि त्याच्यावर नाही. कसं करता येणार मग तसं? नाही. उद्या आणखीन एखादा म्हणेल की मला मराठा म्हणा आधी, मग मला आता मराठा म्हटला, आता मला तुम्ही कुणबी म्हणा, असं चालणार नाही ना. एक छोटासा तुम्हाला केवळ एखाद्या व्यक्तीला वाटतं की सरसकट लोकांना तुम्ही ओबीसी म्हणा, मराठ्यांना कुणबी म्हणून, तसं नाही करता येणार. त्यात कायदेशीर अडचणी आहेत. म्हणजे घटनेचा विचार केला, कायद्याचा विचार केला तर ते देणं तसं अशक्य आहे असं माझं मत आहे. सर, तुम्ही सरसकट कुणबी